नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. नेटसेट ऍस्पिरंट आपला संघर्ष साथी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं हार्दिक आणि मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सेट परीक्षा 2021च्या वेगवेगळ्या फॅक्ट्स वरती वेगवेगळ्या मुद्द्यांवरती आपण चर्चा करतोय आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सेट परीक्षा 2021 मध्ये रिझर्वेशन पॉलिसी नेमकी काय आहे, कोणत्या प्रवर्गासाठी किती टक्के आरक्षण आहे, आरक्षण धोरण नेमकं सेट एक्झामिनेशनचं काय आहे, तर त्याच्यावरती चर्चा जी आहे तर ती करणार आहोत. तर सुरू करूया आजच्या डिस्कशन मधला आपला पहिला जो मुद्दा आहे. जर एमएच सेट 2021 या एक्झामचा आपण विचार केला तर त्यामध्ये वेगवेगळ्या प्रवर्गांसाठी वेगवेगळी टक्केवारी जी आहे तर ती आरक्षणाची आहे. अर्थातच या आरक्षणाच्या टक्केवारीचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्र आणि त्याचबरोबर गोवा या राज्यांमध्ये जे आरक्षण धोरण आहे तर त्या आरक्षण धोरणाच्या आधारे हे आरक्षण जे आहे तर ते निर्धारित करण्यात आलेलं दिसतं. सो त्यानुसार जर आपण विचार केला तर जनरल कॅटेगरीसाठी 38% इतकं आरक्षण जे आहे तर ते या ठिकाणी आहे. शेड्युल्ड कास्ट कॅटेगरीसाठी 13%, तर शेड्युल्ड ट्राईब कॅटेगरीसाठी 7% इतकं आरक्षण किंवा त्या उमेदवारांसाठी एमएच सेट 2021 मध्ये हे आरक्षण धोरण साधारणपणे असेल. त्यानंतर पुढच्या प्रवर्गांचा जर आपण विचार केला या आरक्षण धोरणामध्ये तर बघा, ओबीसी कॅटेगरीसाठी किंवा अदर बॅकवर्ड क्लास किंवा इतर मागास प्रवर्ग या वर्गासाठी 19% आरक्षण जे आहे तर ते इतकं आरक्षण निर्धारित करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर मागच्या वर्षी जी घटना दुरुस्ती करण्यात आली आणि इकॉनॉमिकली वीकर सेक्शन ईडब्ल्यूएस हा नवा प्रवर्ग जो आहे तर तो निर्माण करण्यात आला. तर त्या ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी त्या ठिकाणी 10% आरक्षण जे आहे तर ते निर्धारित करण्यात आलेलं आहे. या ईडब्ल्यूएस मध्ये एक अजून ऍडिशनल आपल्याला दिसेल ते म्हणजे ऑर्फन म्हणजेच अनाथ व्यक्ती जे आहेत किंवा अनाथ उमेदवार जे आहेत तर त्यांच्यासाठी 1% आरक्षण जे आहे तर ते त्या ठिकाणी हॉरिझॉन्टल स्वरूपात निर्धारित करण्यात आलेला आपल्याला दिसेल. त्यानंतरचा पुढचा प्रवर्ग जो आहे तर तो आहे एसबीसी किंवा स्पेशल बॅकवर्ड क्लास. तर त्यांच्यासाठी 2% आरक्षण जे आहे तर ते निर्धारित करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतरचा पुढचा जर का आरक्षणाचा प्रवर्ग आपण जर का बघितला तर त्याच्यामध्ये डीटीए व्हीजे या कॅटेगरीसाठी किंवा या प्रवर्गासाठी 3% आरक्षण, एनटीबी कॅटेगरीसाठी 2.5% आरक्षण आणि एनटीसी कॅटेगरीसाठी 3.5% इतकं आरक्षण हे सेट एक्झामिनेशन 2021 मध्ये आहे. त्याच्यानंतर अजून एक शेवटची कॅटेगरी राहते ती म्हणजे एनटीडी कॅटेगरी. तर एनटीडी कॅटेगरीसाठी 2% आरक्षण जे आहे तर ते निर्धारित करण्यात आलेलं आहे. सो हे इन जनरल आरक्षण धोरण झालं. आता एक मुद्दा आहे तो म्हणजे पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज किंवा पीडब्ल्यूडी असं त्या क्लासला म्हटलं जातं. सो या पीडब्ल्यूडीच्या बाबतीत जर आपण विचार त्या ठिकाणी केला तर प्रत्येक कॅटेगरीमध्ये 4% रिझर्वेशन जे आहे तर ते हॉरिझॉन्टली पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज किंवा पर्सन्स विथ बेंचमार्क डिसॅबिलिटीज पीडब्ल्यूडीज यांना असणार आहे. आणि मग पीडब्ल्यूडी कोणाला म्हणावं किंवा पर्सन्स विथ बेंचमार्क डिसॅबिलिटीज कोणाला म्हणावं तर याच्यासाठी त्या ठिकाणी सेट एक्झामिनेशनचे जे नोटिफिकेशन आहे तर त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की राईट्स ऑफ पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज ऍक्ट 2016 जो आहे तर त्याच्यामध्ये जे काही पीडब्ल्यूडी साठी क्रायटेरिया मेन्शन करण्यात आलेला आहे त्याच्यानुसार हे आरक्षण जे आहे तर ते प्रदान करण्यात येईल. जे प्रत्येक कॅटेगरी, मग त्याच्यामध्ये आपण असं म्हणूया की ओबीसी कॅटेगरी असेल, जनरल कॅटेगरी असेल, एससी कॅटेगरी असेल, तर प्रत्येक कॅटेगरीमध्ये हॉरिझॉन्टल स्वरूपात 4% रिझर्वेशन जे आहे तर ते पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज साठी असेल. सो पीडब्ल्यूडीच्या बाबतीमध्ये सेक्शन 2R जो आहे राईट्स ऑफ पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज ऍक्ट 2016चा तर त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की पर्सन्स विथ बेंचमार्क डिसॅबिलिटीज पीडब्ल्यूडी मीन्स अ पर्सन विथ नॉट लेस दॅन 40% of a specified disability where specified disability has not been defined in measurable term and includes a persons with disabilities where specified disability has been defined in measurable terms as certified by सर्टिफाईंग ऑफिसर. म्हणजे थोडक्यात काय आहे की तुमच्याकडं जी काही डिसॅबिलिटी जी आहे तर ती 40% पेक्षा जास्त असणं किंवा 40% इतकी असणं साधारणपणे आवश्यक आहे.
आणि ही डिसॅबिलिटी कशामध्ये आहे, तर ती स्पेसिफाईड डिसॅबिलिटी ही त्या ऍक्ट मध्ये मेन्शन केलेली आहे आणि ती ऍक्ट मध्ये मेन्शन केल्यानंतर ती सर्टिफाईंग अथॉरिटीद्वारे म्हणजे वेगवेगळ्या मेडिकल बोर्ड समोर तुमची एक्झामिनेशन झाल्यानंतर त्याच्यातून तुम्हाला पीडब्ल्यूडी डिक्लेअर केलं जातं. बरेचसे कॅन्डिडेट्स त्याच्या बाबतीत अवेअर असतील तर त्यातून तुम्हाला 40% डिसेबल जे आहे तर ते डिक्लेअर केलेलं असलं पाहिजे. सो मग याच पीडब्ल्यूडी बाबत अतिरिक्त माहिती जी आहे तर ती त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि त्या माहितीचा जर आपण विचार केला तर स्पेसिफाईड डिसॅबिलिटी म्हणजे काय, तर ते परत राईट्स ऑफ पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज ऍक्ट जो आहे 2016चा, तर त्याच्यामध्ये या डिसॅबिलिटीज मेन्शन केलेल्या आहेत किंवा डिफाईन केलेल्या आहेत. त्याच्यानुसार ब्लाइंडनेस अँड लो विजन हा एक पहिला घटक त्यातला आहे. त्याच्यानंतर डीफ अँड हार्ड ऑफ हिअरिंग हा दुसरा घटक आहे. त्यानंतर लोकोमोटर डिसॅबिलिटी इन्क्लुडिंग सेरेब्रल पाल्सी, लेप्रसी क्युअर्ड, ड्वार्फिझम, ऍसिड अटॅक विक्टिम्स अँड मस्क्युलर डिस्ट्रॉफी यांचा समावेश देखील याच्यामध्ये होतो. अजून ऍडिशनली काही मुद्दे आहेत त्याच्यामध्ये ऑटिझम आहे, त्याच्यानंतर इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी आहे, स्पेसिफाईड लर्निंग डिसॅबिलिटी आणि मेंटल इलनेस आहे. आणि त्याचबरोबर अजून एक जो मुद्दा आहे की मल्टिपल डिसॅबिलिटीज फ्रॉम अमंगस्ट पर्सन्स अंडर क्लॉज 1 to 1, 4 and 6. म्हणजे थोडक्यात काय आहे, तर यापूर्वी आपण जे काही डिस्कस केलं की पीडब्ल्यूडी चे कॅटेगरीज कोणकोणत्या आहेत, तर त्याच्यातल्या मल्टिपल जर का असतील तर त्यांना पण पीडब्ल्यूडी म्हणून घोषित करण्यात येईल. आणि मग या व्यतिरिक्त अदर स्पेसिफाईड डिसॅबिलिटीज मेन्शन इन शेड्यूल ऑफ राईट्स ऑफ पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज ऍक्ट 2016. सो या अशा प्रकारच्या डिसॅबिलिटीज आहेत ज्या डिसॅबिलिटीज जर का नॉट लेस दॅन 40% असतील म्हणजे 40% आणि त्याच्यावरती असतील, तर हे जे काही व्यक्ती आहेत किंवा उमेदवार जे आहेत तर त्यांना पीडब्ल्यूडी किंवा पर्सन्स विथ डिसॅबिलिटी घोषित करण्यात येईल आणि त्यांना हॉरिझॉन्टली प्रत्येक कॅटेगरीमध्ये 4% रिझर्वेशन जे आहे तर ते त्या ठिकाणी असेल. सो विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, हे होते काही आरक्षणासंबंधीचे मुद्दे जे आरक्षणाची धोरण किंवा आरक्षणाची पॉलिसी ही सेट एक्झामिनेशन मध्ये त्या ठिकाणी 2021च्या बाबतीमध्ये नोटिफिकेशन मध्ये मेन्शन केलेली आहे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, अशाच प्रकारच्या नवनवीन नेटसेट रिलेटेड व्हिडिओसाठी आपलं जे युट्यूब चॅनल आहे नेटसेट ऍस्पिरंट्स हे सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपला एक टेलिग्राम चॅनल देखील आहे ज्याच्यावरती नेटसेट रिलेटेड वेगवेगळा कंटेंट जो आहे तर तो फ्री स्वरूपात आपल्याला प्रोव्हाइड केला जातो. तर त्याची लिंक जी आहे तर ती डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपल्याला देण्यात आलेली आहे. तर तो टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करा. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, भेटूयात अशाच प्रकारे महत्वाच्या कंटेंट ओरिएंटेड व्हिडिओसह नेटसेट ऍस्पिरंट्स आपला संघर्ष साथीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.